मुसळधार पावसामुळे रविवारी खेड तालुक्यातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं होतं। खेडच्या जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आल्याने खेड शहरात पाणी शिरलं होतं। शेकडो हेक्टर भात शेती पाण्याखाली गेली आहे। अशात खेड तालुक्यातील शेलटी धरणाच्या प्रवाहातून एक 32 वर्षीय तरुण वाहून गेल्याची घटना घडली। धक्कादायक म्हणजे तिघांच्या डोळ्यात देखत हा तरुण वाहत चालला होता, मात्र पाण्याच्या प्रवाहासमोर त्यांचं काहीच चाललं नाही। ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील शेलटी धरणाच्या प्रवाहात 32 वर्षीय जयेश रामचंद्र आमरे हा रविवार दिनांक 14 जुलै रोजी पोहायला गेला होता। पाण्याचा अंदाज न आल्याने तो प्रवाहातून वाहून जात होता। मित्रांनी काठावरून त्याला वाचवण्याचे निष्फळ प्रयत्न केले, मात्र तो पाण्याच्या मोठ्या प्रवाहात वाहून गेला। घटनेचं गांभीर्य पाहून जयेशला शोधण्यासाठी शोध पथकं तैनात करण्यात आली। काही वेळात जयेश आमरेचं झाडाझुडपात अडकलेलं प्रेत सापडल्याची माहिती समोर येत आहे। दरम्यान मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालंय। अशा पार्श्वभूमीवर सर्व धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। यामुळे खेड तालुक्यातील शेलटी धरणात पर्यटकांनी जाताना खबरदारी घ्यावी अशा सूचना प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रत्नागिरी। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।